हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. तर विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्याकरिता परिवर्तन लर्निंग सेंटर घेऊन आले आहे 12th मॅथ कोर्स रँकर बॅच 2.0. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2022 या बॅच करिता आपण रँकर बॅच 2.0 स्टार्ट करत आहोत. खास 2022 या बॅच करिता MST CET त्या बॅच मध्ये काय असणार आहे, MST CET प्लस बोर्ड. ठीक आहे ना, बोर्ड प्लस MST CET. ठीक आहे, 2022 या वर्षाकरिता. तर त्या बॅच मध्ये बघा, बॅचची वैशिष्ट्ये आहेत. हे जे लेक्चर्स असणार आहेत ते झूम ऍप वरती लाईव्ह लेक्चर्स असतील, डेली लेक्चर राहील. ठीक आहे, तर झूम ऍप वरती लाईव्ह लेक्चर असणार आहेत. त्याच्यानंतर आपल्या परिवर्तन लर्निंग ऍप वरती टेस्ट असतील, चॅप्टर वाईज टेस्ट असणार आहे तुमच्यासाठी. सोबतच तुम्हाला नोट्सही अवेलेबल असतील परिवर्तन लर्निंग ऍप वरती. तसंच तुमचे जे काही लाईव्ह लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट्स क्लिअरिंग सेशन असणार आहे. ओके, तर हा जो काही कोर्स आहे तर हा स्पेशल मॅथ्स कोर्स आहे. तसंच सोबत आम्ही फिजिक्स कोर्सही लॉन्च केला आहे कालच. तर ह्या मॅथ्स कोर्सची बघा, हा जो कोर्स आहे पेड आहे. ठीक आहे, तर याची फीस जी आहे ते ऍक्च्युअल मध्ये 16,000 होईल, त्याच्यावरती 90% ऑफ आहे. ओके, तर एक 500 पर मंथ आपण फीस ठेवलेली आहे. ठीक आहे, तर बघा, एक 500 पर मंथ फीस आहे. ठीक आहे ना. तर जर पण तुम्ही ही जी फीस आहे पर मंथ भरली तर ती तुमच्यासाठी 500 6 मंथचा कोर्स राहणार आहे. 6 मंथ कोर्सचा विचार केला तर तुम्हाला ते 3,000 रुपये ही फी पडेल, बरोबर. पण जर तुम्ही वन टाइम पेड केली 15 ऑगस्टच्या अगोदर वन टाइम पेड केली तर ती हा जो कोर्स आहे तो तुम्हाला मिनिमम फीस मध्ये 2,000 रुपयामध्ये पडेल. ठीक आहे, बघा 2,000 रुपये म्हणजे तुम्हाला एक अजून 1,000 रुपयाचा डिस्काउंट भेटेल. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे वन टाइम 2,000 रुपये भरायचे, मॅथ्सचा कोर्स भेटेल 6 मंथ साठी. 6 मंथ कोर्स असणार आहे ज्यामध्ये आपण बोर्ड प्लस MST CET घेणार आहोत. सिलेबस संपूर्ण क्लिअर केला जाईल एक 6 महिन्यामध्ये बोर्डचा, आणि सोबतच सीईटीचाही कव्हर केला जाईल. ओके, जर समजा आपल्या बोर्डचा कव्हर झाल्यानंतर वाटलंच तर आपण सीईटीचा परत एखादा महिना एक्स्ट्रा पण घेऊ शकतो. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचे कोणी मित्र असतील ज्यांनी अजूनही क्लास लावलेला नसेल किंवा बाहेर जर तुम्हाला क्लास लावायचा असेल तर एक भरपूर फी आहे, ते एक आपण मिनिमम फीस मध्ये ठेवलेलं आहे. बघा, जर तुम्ही मंथली पेमेंट जर करणार असाल तर 500 रुपये मंथ आहे, आणि वन टाइम पेमेंट केलं तर तुमचे 1,000 रुपये माफ होतील. ठीक आहे, तर म्हणजे तुम्हाला 2,000 रुपये भरायचे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांपर्यंत शेअर करा. तुमच्या कोणी असतील मित्र वर्गामध्ये तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जे काही व्हिडिओज आहेत युट्यूबवरती ते तर अवेलेबल असतीलच तुमच्यासाठी. ठीक आहे, पण लाईव्ह लेक्चर्सची जी काही मजा आहे ती थोडी वेगळीच आहे. तर बघा, आपण डिफरन्शिएशन पाहत होतो, जे आपला चॅप्टर चालू आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते. एक्झरसाइज 1.2 चालू होती आणि आपण एक्झरसाइज ओके त्याच्यामध्ये 7 क्वेश्चन जो आहे आपला सुरू होता. ओके, त्यातील 3 क्वेश्चन्स आपण कंप्लीट केले होते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सोबतच आता जे आपले युट्यूबला व्हिडिओ आहेत त्यामध्ये फक्त आपण स्क्रीन शेअर करत आहोत. तर जे आपले लाईव्ह लेक्चर्स असतील त्याच्यामध्ये कॅमेरा पण ऑन असेल. ओके, म्हणजे तुम्ही फेस टू फेस डाऊट्सही विचारू शकता. तर बघा, ही बॅच जी आहे 15 ऑगस्ट पासून आपण सुरू करणार आहोत. तर डेट लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट. ठीक आहे, तर ज्यांना कुणाला या बॅच बद्दल इंटरेस्टेड असाल तर आपण आमच्या परिवर्तन लर्निंग सेंटरचं जे टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्रामवरती ग्रुप आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत असतो, ते जॉईन करा. तिथे तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल, किंवा 8669171541 या नंबरवरती व्हॉट्सअप करा, तुम्हाला कोर्स बद्दल डिटेल्स माहिती भेटेल. ठीक आहे, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या लेक्चरकडे वळूया. तर बघा, 4th क्वेश्चन आहे. ओके, तर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. काय दिलेलं आहे, कॉस इनव्हर्स. 7th क्वेश्चन काय आहे आपला, डिफरन्शिएशन. ओके, म्हणजे डिफरन्शिएट करायचे. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, आपण काय करतो, याला डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग फर्स्ट आपली काय मेथड असणार आहे इथे सॉल्व्ह करत असताना क्वेश्चन, आपण फर्स्ट काय करत असतो, y इज इक्वल्स टू लेट करत असतो, बरोबर. बघा, काय असणार, पहिल्यांदा लेट y इज इक्वल्स टू, ओके, लेट करायचे y इज इक्वल्स टू कॉस इनव्हर्स ऑफ
दिलेलं काय आहे ब्रॅकेटमध्ये बघा, अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे, 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन 2. ओके, बघा कॉस इनव्हर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन 2. ओके, आता मी काय सांगितलं तुम्हाला, अशा टाईपचे जे क्वेश्चन असतात की ज्यामध्ये ते कॉस इनव्हर्स आहे आणि ते ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर रूट मध्ये काही टर्म्स आहेत किंवा काही ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स आहेत. ओके, तर मोस्ट टाइम्स इथे जो काही असेल म्हणजे कॉस इनव्हर्स असेल, साइन इनव्हर्स असेल, टॅन इनव्हर्स, कॉट इनव्हर्स, ओके काही असू द्या, तर तुम्हाला इथे जी टर्म आणायची असेल कुठे या ब्रॅकेटमध्ये, टॅन इनव्हर्सच्या ब्रॅकेटमध्ये इथे जी टर्म्स आणायची असेल कॉस इनव्हर्स किंवा टॅन इनव्हर्स असेल, तर इथे काय येणार, एक तर तुमचा कॉस येईल किंवा सेक येईल. ओके, कॉस किंवा साइन. ठीक आहे, म्हणजे कॉस असेल तर साइन किंवा कॉस येईल. ठीक आहे, टॅन असेल तर कॉट किंवा टॅन येईल. तर मोस्टली म्हणजे तुम्हाला ट्राय काय करायचं, ही जी टर्म आहे ही टर्म, तर इथे मला काय ट्राय करायचं की कॉस ऑफ समथिंग आला पाहिजे किंवा साइन ऑफ समथिंग. ओके, तर मग मोस्टली मला ट्राय काय करायचं इथे की इथे मला कॉसच्या फॉर्म मध्ये आला पाहिजे. मग इथे बघा 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर दिलाय. बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला. ठीक आहे ना, त्यालाच आपण कॉस ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला म्हणतो किंवा 1 मायनस कॉस 2 थिटा. ठीक आहे, काय असतो 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. ओके, 1 मायनस कॉस 2 थिटा म्हणजे काय 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. बघा हा फॉर्म्युला आहे ऍक्च्युअल मध्ये कॉस ऑफ 2 थिटाचा. काय असतो कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. बरोबर, यालाच आपण काय करतो, या कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ठेवला, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, हा मायनस साइन स्क्वेअर थिटा ऍज इट इज पहिलेचा, तर हा काय होईल 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. ओके, तर बघा हा कॉस ऑफ 2 थिटा आहे विच इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. इथे जस्ट थिटा बाय 2 झाले, थिटा आहे. ओके, इथे कॉस ऑफ थिटा घेतला तर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा करायचं. ओके, 1 मायनस कॉस थिटा घेतला तर इकडे हाफ अँगल होईल. तर बघा आधी फॉर्म्युला समजून घ्या, बेसिक आहे कॉस ऑफ 2 थिटा. याच्यावरतीच आता आपल्याला काही एक्झाम्पल्स बघायचे. बघा कॉस ऑफ 2 थिटा, पहिला मेन फॉर्म्युला काय आपला कॉस ऑफ 2 थिटा. समजा तुम्हाला जे दोन बाकीचे फॉर्म्युले आहेत लक्षात नाही राहील, तर कॉस ऑफ 2 थिटा म्हणजे काय लक्षात ठेवायचं की कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी आपण काय सबस्टिट्यूट करणार 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. हा हा कुठून सबस्टिट्यूट केला आपण 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आपल्याला माहिती कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा काय असतो, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1 असतो. मग कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी मी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा सबस्टिट्यूट करू शकतो. बरोबर, बघा तसंच मी साइन स्क्वेअर थिटाच्या जागी काय ठेवू शकतो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग जर मी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा ठेवला, याचा दुसरा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर इथे मी काय होईल कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल. आता इथे मी काय करतोय कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी ऍज इट इज ठेवते कॉस स्क्वेअर थिटाला आणि साइनच्या जागी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ओके, तर हा बघा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आहे. इकडे थोडस आपण याला छोटस लिहूया. ठीक आहे, तिथे काय असणार आहे तुमचा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, बघा हा प्लस होईल तर काय होणार आहे हा 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. बरोबर, कॉस ऑफ 2 थिटा. तर बघा हा एक फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, इथे एक फॉर्म्युला आणि हा मेन फॉर्म्युला. ओके, पहिला तर मग आपल्याला बघायचे कोणता वापरायचा. बघा इथे 1 मायनस कॉस दिसते मला. बघा 1 मायनस कॉस, तर इथून बघा या फॉर्म्युल्यावरून हा कॉस 2 थिटा मी इकडे नेला तर काय भेटेल मला 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू, हा जो मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आहे तो या साईडला घेऊया 2 साइन स्क्वेअर थिटा. ओके, म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा. इथे बघा 2 थिटा असताना इकडे किती झाला 2 साइन स्क्वेअर थिटा. जर मी याला असं दिलं 1 मायनस कॉस थिटा तर फॉर्म्युला कसा होणार आहे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. ओके, इथे थिटा बाय 2 घेतलं होतं आपण बघा पहिल्यांदा. तर 1 मायनस कॉस थिटाच्या जागी मी काय लिहू शकतो 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. लक्षात ठेवा, तर 1 मायनस कॉस 2 थिटा म्हणजे काय 1 मायनस कॉस थिटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 किंवा 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा. ओके, लक्षात काय की हा 2 थिटा आहे ते इथं थिटा येतो, याचा अर्थ काय हाफ अँगल होते. लक्षात घ्या, थिटा असताना थिटा बाय 2 होतोय. मग इथे बघा कसं लिहिणार आहे आपण y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऍज इट इज ब्रॅकेट मध्ये अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. बघा थिटा असताना काय होतंय थिटा बाय 2, 2 थिटा असताना. ओके, 2 थिटा आहे इथे बघा, 2 थिटा असताना काय होतोय थिटा, आणि जर थिटा घेतला तर काय 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. मग आता इथे अँगल किती माझा एक्स स्क्वेअर आहे, तर काय होईल मला 2 साइन ऑफ एक्स स्क्वेअर बाय 2. ओके, जो काही अँगल आहे त्याचा आपण काय केलं डिवाइड केला अपॉन 2, हा 2 2 कॅन्सल होईल. ओके, मग काय राहील कॉस इनव्हर्स ऑफ अंडर रूट मध्ये आहे
ठीक आहे, साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 स्क्वेअर स्क्वेअर आहे इथे, ठीक आहे ना, हा स्क्वेअर आहे 2 साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2. ओके, बघा 2 साइन स्क्वेअर थिटा, मग तो अँगल हाफ झाला, हा 2 2 कॅन्सल होईल, हा साइन स्क्वेअर आहे आणि ते स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे साइन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन 2. ओके, विच इज इक्वल टू, बघा हा कॉस इनवर्स ऍज इट इज. बघा मला काय करायचं होतं इथे कॉस किंवा साईनच्या फॉर्म मध्ये आणायचं, आता साइन आलेला याच्या जागी मी याला असं लिहितो बघा कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2. ओके, कसं लिहिलं आता हे, तर तुम्हाला माहिती आहे की कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा काय असतो, कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा साइन थिटा. ओके, तर साइन थिटाच्या जागी मी काय लिहू शकतो कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. मग बघा हा इथे तुमच्याकडे आहे कॉस, ठीक आहे ना, हा कॉस इनवर्स आणि हा कॉस कॅन्सल होईल, मग काय राहील आपल्याकडे विच इज इक्वल्स टू वाय इज इक्वल्स टू बघा पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2. ओके, आता मला वाय भेटला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये, ठीक आहे ना. तर लक्षात ठेवायचे असे काही जे एक्झाम्पल्स असणार आहेत की ज्या एक्झाम्पल मध्ये कॉस इनवर्स ऑफ साइन इनवर्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ असं असेल, आणि इथे मध्ये जे काही अंडर रूट मध्ये मला काही ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील, तर त्याला आपल्याला कन्वर्ट करायचंय, कॉस असेल तर कॉस किंवा साइन मध्ये, टॅन असेल तर टॅन किंवा कॉट मध्ये, मोस्ट एक्झाम्पल्स. ओके, मग बघा फॉर्म्युले वापरून ट्रिग्नोमेट्रिकचे, तर वाय इज इक्वल्स टू मला भेटले, आता याला आपण डिफरन्शिएट करणार आहे कारण आपल्याला डिफरन्शिएशन फाइंड करायचे. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, ठीक आहे ना, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स दिलेला आहे वाय, ठीक आहे ना, वायला आपण डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा काय भेटेल आपल्याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट लेफ्ट हँड साइडला होईल dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ, ओके, फंक्शन आहे पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 विच इज इक्वल्स टू पाय बाय 2 कॉन्स्टंट 0 मायनस कॉन्स्टंट 1 बाय 2 कॉन्स्टंट बाहेर, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एन नुसार एन पुढे येईल, इंटू एक ने पॉवर होईल, म्हणजेच काय झाला 2x हा 2 2 कॅन्सल होईल आणि काय राहणार आहे मायनस एक्स. ओके, तर dy बाय dx इज इक्वल्स टू काय भेटला मला मायनस एक्स. तर हे होतं तुमचं फायनल आन्सर. ओके, तर बघा अशा टाइप मध्ये आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, जस्ट थोडस आपण त्याला, ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, टॅन इनव्हर्स ऑफ 1 मायनस टॅन ऑफ एक्स बाय 2. जस्ट मोमेंट आपण चेक करूया. ओके, फिफ्थ क्वेश्चन आहे. ओके ओके आहे क्वेश्चन. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे टॅन इनव्हर्स ऑफ. आता बघा इथे जसं टॅन इनव्हर्स दिसलं ना, तर काय लक्षात घ्यायचं की ही जी मला टर्म इथे आहे, तर मला याला एकतर टॅन ऑफ समथिंग किंवा कॉट ऑफ समथिंग मध्ये कन्वर्ट करायचे. ओके, बरं हे डायरेक्टली होणार का नाही, मला काय करावं लागेल, काहीतरी फॉर्म्युलेज वापरावं लागतील. ओके, मग पहिली स्टेप असणार आहे आपली आन्सरची, काय करणार आपण लेट, जे दिलेलं गिवन फंक्शन आहे त्याला आपण लेट करत असतो कशाच्या फॉर्म मध्ये, y इज इक्वल्स टू, ओके, तो y इज इक्वल्स टू काय आहे टॅन इनव्हर्स ऑफ 1 मायनस टॅन ऑफ एक्स बाय 2, ठीक आहे ना, टॅन इनव्हर्स ऑफ 1 मायनस टॅन ऑफ एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन ऑफ एक्स बाय 2. ओके, तर हा गिव्हन आपण जो दिलेलं फंक्शन होतं त्याला लेट केलेला आहे y इज इक्वल्स टू. मग आता मला काय करायचं, हे जे काही इथे फंक्शन दिसतंय तुम्हाला या ब्रॅकेट मध्ये टॅन इनव्हर्सच्या नंतरचं, तर या फंक्शनला टॅन किंवा कॉट मध्ये कन्वर्ट करायचं. मग आपल्याला कसं करता येईल ते आता, विच इज इक्वल्स टू बघा टॅन इनव्हर्स ऑफ, हा जो 1 आहे त्याला मी लिहितो टॅन पाय बाय 4, ठीक आहे ना. बघा टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती असते 1, म्हणून 1 च्या जागी काय लिहिला मी टॅन पाय बाय 4 मायनस टॅन ऑफ एक्स बाय 2 ऍज इट इज, ओके, अपॉन हा 1 ऍज इट इज ठेवायचा आहे. हा जो टॅन ऑफ एक्स बाय 2 आहे त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये समजा 1 आहे, बरोबर, 1 कोणत्याही संख्येच्या मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकतो आपण, तर त्या 1 च्या जागी आपण इथे लिहिणार आहे टॅन ऑफ पाय बाय 4 इंटू टॅन ऑफ एक्स बाय 2 ऍज इट इज. ओके, विच इज इक्वल्स टू बघा टॅन इनवर्स आहे. आता हा जो आहे फॉर्म्युला बघा, तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे टॅन ऑफ, बघा टॅन ऑफ ए मायनस बी फॉर्म्युला आहे, टॅन ए मायनस टॅन बी. बघा टॅन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी, ठीक आहे ना, 1 प्लस टॅन ए टॅन बी. बघा टॅन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी विच इज इक्वल्स टू बघा हा टॅन इनव्हर्स ऍज इट इज. तर इथे बघा टॅन ए म्हणजे काय पाय बाय 4, ओके, टॅन ऑफ ए म्हणजे पाय बाय 4 मायनस बी काय आहे एक्स बाय 2, टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. ओके, टॅन ऑफ ए मायनस बी
या पूर्ण टर्मच्या जागी काय लिहिलं आता मी tan ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. ओके, मग विच इज इक्वल्स टू बघा हा जो tan इनवर्स आणि tan आहे आता बघा हा जे tan इनवर्स आहे हा tan आहे कॅन्सल आउट होईल. ठीक आहे ना, tan इनवर्स आणि tan किंवा sin इनवर्स sin असे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर असे सोबत आले तर कॅन्सल होतात. विच इज इक्वल्स टू पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. ओके, तर y इज इक्वल्स टू काय भेटला पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. ओके, तर लक्षात घ्यायचं की tan ऑफ a मायनस b चा फॉर्म्युला आहे tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b. tan ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला असतो tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b. विच इज इक्वल्स टू बघा y इज इक्वल्स टू आता सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये भेटलेले. मग आता या फंक्शनला आपण डिफरन्शिएट करणार. ठीक आहे, तर या फंक्शनला डिफरन्शिएट करायचे y इज इक्वल्स टू दिलेला आहे. ठीक आहे, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट. ठीक आहे ना, आपण डिफरन्शिएट करतोय आता y ला बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x कॉमा वी गेट बघा लेफ्ट हँड साइडला होईल dy बाय dx विच इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 विच इज इक्वल्स टू पाय बाय 4 चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0 मायनस 1 बाय 2 आणि x चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1 विच इज इक्वल्स टू मायनस 1 बाय 2. ओके, तर डेरिव्हेटिव्ह काय भेटला आपल्याला dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस 1 अपॉन 2. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे ना, इथे फक्त आपल्याला हा 2 कॅन्सल झाला एक्स स्क्वेअर असल्यामुळे ते एक्स भेटला होता बरोबर आहे मायनस एक्स. तर ते लक्षात घ्यायचंय. तर असे जे क्वेश्चन्स आहेत तर पूर्ण क्वेश्चन जिथे इथून पुढे लक्षात घ्यायचे. ओके, तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन सीरी नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीन समोर बघा कोसेक इनव्हर्स ऑफ क्वेश्चन आहे. ठीक आहे, आपण थोडंसं त्याला मोठं करूया. ओके, तर बघा क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित दिसेल जस्ट. ओके, बघा पहिली स्टेप, तर स्टेप बाय स्टेप जायचं. लेट y इज इक्वल्स टू. ठीक आहे ना, क्वेश्चन जरी असेल आपल्याला समजलं पण काय करायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग पहिली स्टेप काय असणार आहे आपली की जे काय दिलेलं फंक्शन आहे त्याला लेट y इज इक्वल्स टू काय दिले मग मला कोसेक इनव्हर्स ऑफ काय आहे 1 अपॉन 4 कॉस क्यूब. बघा काय दिले 1 अपॉन 4 कॉस क्यूब 2x. ठीक आहे ना, मायनस 3 कॉस ऑफ 2x. ओके, तर बघा कोसेक इनव्हर्स ऑफ. आता बघा इथे कोसेक इनव्हर्स आला आहे म्हणजे काय करणार आहे मला इथे काय काय ही जी टर्म आहे कशाच्या फॉर्मॅटमध्ये आणायची एकतर कोसेकच्या. बरोबर आहे ना, म्हणजे हा कोसेकच्या फॉर्मॅटमध्ये आला पाहिजे किंवा सेकच्या. कोसेक किंवा सेक. तर बघा जसं साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक बरोबर आहे ना, जोड्या लावलेल्या आहेत बरोबर. तर बघा तुम्हाला एकतर एक कोसेक किंवा सेकच्या फॉर्मॅटमध्ये आणायचे. बघा एक फॉर्म्युला आहे तुमच्याकडे कॉस ऑफ 3 थीटाचा फॉर्म्युला आहे 4 कॉस क्यूब थीटा. ठीक आहे ना, 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस ऑफ थीटा. तर हा फॉर्म्युला बघा तुम्हाला माहित असेल. तर 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा कॉस ऑफ 3 थीटाचा फॉर्म्युला. इथे बघा 4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस 2x. इथे बघा थीटा असताना इकडे काय होते 3 थीटा. थीटा असताना काय होतोय इथे बघा इथे 3 थीटा आहे बरोबर. तर इकडे काय लेफ्ट हँड साइडला 3 थीटा. मग इथे काय माझ्याकडे 2x आहे तर काय होईल कॉस ऑफ काय होईल 2x 3 इंटू 2x म्हणजेच काय होईल कॉस ऑफ 6x. ओके, तर बघा तर याला आपण डायरेक्टली फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. तो सिंपल आहे हा क्वेश्चन. बघा जर फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला तर कोसेक इनव्हर्स ऑफ ओके 1 अपॉन याच्या जागी मी काय लिहितो आता कॉस ऑफ 3 इंटू 2x म्हणजेच काय कॉस ऑफ 6x. डायरेक्टली लिहायचे 1 अपॉन कॉस ऑफ 6x. एक कोसेक इनव्हर्स ऑफ 1 अपॉन कॉस इज सेक ऑफ 6x. ठीक आहे ना, 1 अपॉन कॉस काय असतं सेक विच इज इक्वल्स टू बघा कोसेक इनव्हर्स ऑफ आता सेक ऑफ थीटा. सेक थीटाला मी काय लिहू शकतो कोसेक पाय बाय 2 मायनस थीटा. कोसेक पाय बाय 2 मायनस थीटा. ठीक आहे ना, पाय बाय 2 मायनस थीटा काय असतो कोसेक थीटा म्हणजे सेक थीटा असतो. ठीक आहे, तर सेकच्या जागी आपण काय लिहू शकतो कोसेक पाय बाय 2 मायनस 6x. ओके, विच इज इक्वल्स टू बघा लेफ्ट हँड साइडला y आहे तर y इज इक्वल्स टू काय भेटणार आहे मला हा कोसेक इनव्हर्स आणि हा कोसेक कॅन्सल होईल पाय बाय 2 मायनस 6x. ओके,
आता मला y इज इक्वल टू भेटलेला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये, त्याला डिफरन्शिएट करायचं. ओके, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट डिफरन्शिएशन घेतोय वायचं, तर लेफ्ट हँड साइडला भेटेल dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ पाय बाय 2 मायनस 6x. ठीक आहे ना. आता पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस 6 कॉन्स्टंट आहे बाहेर आणि x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये 1 स्टेप बाय स्टेप. ओके, म्हणजेच काय येणार आहे आन्सर -6. तर dy बाय dx मला काय भेटला -6. ओके, dy बाय dx इज इक्वल टू -6. तर बघा अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. सिंपल क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया आता. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, जस्ट ठीक आहे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे टॅन इनव्हर्स ऑफ. आता हे सर्व एकाच टाईपचे क्वेश्चन्स आहेत. तुमच्या लक्षात आला असेल की कोणती टाईप आहे इथे. मोस्टली जे आपण टॅन इनव्हर्स, कॉट इनव्हर्स आहे आणि मधल्या ज्या टर्म्स आहेत तिथे आपण काय करतोय, ते जे काही फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिले त्याला टॅन इनव्हर्स आहे तर टॅन किंवा कॉट मध्ये कन्व्हर्ट करणार आहे. ओके, तर आता म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता या एक्झाम्पल्स वरून की हे जे काही ते असं आलं, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलं आणि त्याच्यामध्ये ओके जर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर त्याला आपल्याला डेफिनेटली कन्व्हर्टच करायचे. ओके, म्हणजे अगोदर तुम्हाला काय करायचं, ह्या फंक्शनला किंवा दिलेल्या फंक्शन आहे त्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये घ्यायचे आणि त्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ओके, मग फर्स्ट आपली स्टेप आहे लेट y इज इक्वल टू. ओके, तर y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 1 प्लस कॉस ऑफ x बाय 3 अपॉन साइन ऑफ x बाय 3. ओके, तो 1 प्लस कॉस ऑफ x बाय 3 अपॉन साइन ऑफ x बाय 3, y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ. ओके, मग आता बघा विच इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ. परत आता बघा 1, जर समजा तुम्हाला असं दिसतं ना की 1 प्लस कॉस थिटा, तर डेफिनेटली समजायचं की आपल्याला तिथे 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला वापरायचा. ओके, तर बघा लक्षात ठेवा 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटा म्हणजे असतो 2 कॉस स्क्वेअर थिटा. ओके, आणि 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू असतो 2 साइन स्क्वेअर थिटा. फॉर्म्युले लक्षात ठेवा. ओके, मग बघा आता इथे मला 1 प्लस कॉस ऑफ x बाय 3 दिसतोय. इथे 2 थिटा होता तर डिवायडेड बाय 2 झाला, थिटा झाला, बरोबर. x बाय 3 आहे, काय होईल 2 कॉस स्क्वेअर x बाय 3 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती होणार आहे इथे x बाय 6. ओके, तर डायरेक्टली लिहायचं इथे x बाय 6. बघा हा जर इथे 2 थिटा आहे तिथे किती थिटा म्हणजे हाफ अँगल, बरोबर, हाफ झाला इथे. मग x बाय 3 चा हाफ केला, x बाय 3 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय x बाय 3 इंटू 2 म्हणजेच x अपॉन 6. ओके, तर x बाय 3 ला डिवाइड केलं 2 ने म्हणजे x बाय 6 भेटला. 2 कॉस स्क्वेअर x बाय 6 आणि डिवायडेशन मध्ये बघा साइन x बाय 3 आहे. ओके, आता डिवायडेशन मध्ये बघा काय फॉर्म्युला वापरणार आहे आपण. काय आहे मला इथे काय दिले, साइन ऑफ x बाय 3. साइनचा फॉर्म्युला आहे बघा, साइन ऑफ 2 थिटा असतो 2 साइन थिटा इंटू कॉस ऑफ थिटा. 2 साइन थिटा कॉस थिटा. साइन ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा कॉस थिटा. बघा मग काय होणार 2 ऍज इट इज साइन थिटा होईल ना, म्हणजे थिटा म्हणजे काय हाफ होतोय, म्हणजे इथे परत काय झाला x बाय 6 इंटू कॉस ऑफ x बाय 6. ठीक आहे, लक्षात आलं का, हाफ अँगल होतो इथे परत. तर साइन x बाय 6 इंटू कॉस ऑफ x बाय 6. तर हा जो कॉस आहे आणि हा इथला एक कॉस कॅन्सल होईल विच इज इक्वल टू बघा टॅन इनव्हर्स ऑफ, हा 2 पण कॅन्सल झाला. तर बघा न्यूमरेटर मध्ये बघा काय राहील इथे कॉस ऑफ x अपॉन 6, डिनॉमिनेटर मध्ये राहील साइन ऑफ x बाय 6. ओके, विच इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ. ठीक आहे ना, टॅन इनव्हर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये कॉस थिटा अपॉन साइन थिटा काय असतो कॉट. ठीक आहे ना, कॉस अपॉन साइन कॉट, अँगल आहे x अपॉन 6 म्हणजे टॅन इनव्हर्स ऑफ कॉट ऑफ x बाय 6 विच इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ. आता कॉटच्या जागी मी काय लिहू शकतो टॅन 90 मायनस थिटा म्हणजे टॅन पाय बाय 2 मायनस x अपॉन 6. ओके, हे माहिती आहे आपल्याला टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू कॉट थिटा. ठीक आहे ना, कॉट थिटाच्या जागी मी काय लिहू शकतो टॅन पाय बाय 2 मायनस थिटा. ओके, अँगल होता x बाय 6 म्हणजेच टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस x अपॉन 6. ठीक आहे, हा इथे आहे टॅन इनव्हर्स, इथे टॅन आणि टॅन इनव्हर्स कॅन्सल होईल, मला काय भेटेल
π/2 मायनस x अपॉन 6. y इज इक्वल्स टू काय भेटला π/2 मायनस x अपॉन 6. मग आता मला काय करावं लागेल, याला डिफरन्शिएट करावं लागेल. ठीक आहे ना. मेन आता जो क्वेश्चन मेन आहे डिफरन्शिएट करायचं आपलं y ला विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, डिफरन्शिएट करायचे दिलेल्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू x. पण आपण काय करतोय, क्वेश्चनला अगोदर सिम्प्लिफाय करतोय, म्हणजे जो दिलेला फंक्शन आहे तो आपण सिम्प्लिफाईड फॉर्मॅट मध्ये आणला. आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. ओके, तर डिफरन्शिएट करतोय आपण. बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट. ओके, बघा लेफ्ट हँड साइडला भेटेल dy बाय dx इज इक्वल्स टू, स्टेप बाय स्टेप जायचंय, d बाय dx ऑफ काय आहे फंक्शन π/2 मायनस x अपॉन 6, which is equals to derivative of π/2. π/2 is a constant, so derivative is 0, minus 1 upon 6 constant into x. Derivative of x is 1 with respect to x, so which is equals to minus 1 upon 6. So dy by dx is equals to minus 1 upon 6 is the final answer. Okay, just this is the simple questions. तर बघा सिंपल क्वेश्चन्स आहेत. जस्ट आपल्याला काय करायचं, तर तुम्हाला पॅटर्न लक्षात आलेला असेल की अशा टाइप मध्ये क्वेश्चन आल्यानंतर आपल्याला काय करायचे. आणि फॉर्म्युला, मेन जो फॉर्म्युले आहेत ट्रिग्नोमेट्रिकचे, तुम्हाला बेसिक फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. ओके, की कॉस ऑफ 2 थिटा काय असतो, साइन 2 थिटा काय असतो, त्याच्यानंतर हे जे कन्वर्ट केले कॉस ऑफ 2 थिटाचे फॉर्म्युले 1 प्लस कॉस 2 थिटा किंवा 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा, किंवा फॉर्म्युले लक्षात ठेवून उपयोग नाही. तुम्हाला हे कन्वर्जन लक्षात आलं पाहिजे की 2 थिटा दिला, इथे जर मला थिटा दिला तर मी ते बरोबर काय केलं पाहिजे, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. म्हणजे ते अँगल कोणताही दिला तरी चालेल. बघा, कोणताही अँगल देऊ द्या, 1 प्लस कॉस दिसतोय ना, तर 2 कॉस स्क्वेअर जो काही अँगल आहे त्याला डिवायडेड बाय 2 करायचं. ओके, 1 मायनस कॉस दिसला ना, इथे 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा, तिथे बघा 2 साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय, याचा हाफ झाला. मग इथे कोणताही अँगल देऊ द्या, तुम्हाला काय करायचं, 2 साइन स्क्वेअर आणि जो अँगल दिलाय त्याचा हाफ घ्यायचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे ओके 8th क्वेश्चन. थोडस त्याला आपण वरती घेऊया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा 8th क्वेश्चन आहे. काय दिले आता बघा, कॉट इनव्हर्स ऑफ. ठीक आहे, एक आता हे सर्व सेम टाइपचे क्वेश्चन्स आहेत. मग आता सॉल्व्ह करूया आपण. फर्स्ट, लेट y इज इक्वल्स टू कॉट इनव्हर्स ऑफ साइन ऑफ 3x. ठीक आहे ना, साइन ऑफ 3x अपॉन 1 प्लस कॉस ऑफ 3x. ओके, तर बघा आता इथे 1 प्लस कॉस दिसतोय ना, 1 प्लस कॉस दिसला, डायरेक्टली काय फॉर्म्युला, 1 प्लस कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला अजून फायदा होईल की 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. म्हणजे थिटा असेल तर थिटा बाय 2 करायचं, हे तुमच्या लक्षात राहील. विच इज इक्वल्स टू बघा कॉट इनव्हर्स ऑफ, हा साइन जो आहे, ठीक आहे, आधी डिनॉमिनेटर मध्ये लिहा. ठीक आहे, तो ऍज इट इज ठेवा. आता 1 प्लस कॉस 3x ला बघा मी काय लिहिणार, काय सांगितलं, 1 प्लस कॉस थिटा काय आहे, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 1 प्लस कॉस थिटा म्हणजे काय, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. म्हणजे इथं काय लिहिणार मी, 2 कॉस स्क्वेअर 3x बाय 2. ओके, तर हा काय होईल, 3x अँगल आहे तर 3x बाय 2. आता इथे बघा साइन 3x, फॉर्म्युला आहे साइन ऑफ 2 थिटाचा, 2 साइन थिटा कॉस थिटा. ओके, आताच बघितला, हाफ अँगल करायचा इथे पण, बरोबर. म्हणजे साइन 3x आहे तर काय होईल, 2 साइन 3x अपॉन 2 इंटू कॉस ऑफ 3x अपॉन 2. बरोबर आहे. आता इथे बघा हा कॉस स्क्वेअर आहे, हा कॉस स्क्वेअर मधला एक कॉस आणि इथला हा कॉस ऑफ 3x बाय 2. एक कॉस वरचा आणि खालचा कॅन्सल होईल, हा 2 2 कॅन्सल होईल. मग मला काय भेटेल बघा आता, विच इज इक्वल्स टू, बघा हा कॉट इनव्हर्स ऍज इट इज, ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे, हा साइन 3x अपॉन 2 आणि डिनॉमिनेटर मध्ये काय असणार आहे, कॉस ऑफ 3x अपॉन 2. ओके, तर नेक्स्ट स्टेपला लिहूयात आपण ते, साइन 3x अपॉन 2 डिनॉमिनेटर मध्ये कॉस ऑफ 3x अपॉन 2. ओके, तर बघा साइन अपॉन कॉस आलेला आता, आणि साइन अपॉन कॉस म्हणजे काय असतं, टॅन. ठीक आहे, तर टॅन ऑफ अँगल काय आहे आपला आता इथे 3x अपॉन 2, टॅन ऑफ 3x बाय 2. ओके, आता बघा ते टॅन आहे आणि इकडे काय आला, कॉट इनव्हर्स. म्हणजे मला या टॅनला काय करायचंय, कॉट मध्ये कन्व्हर्ट करायचं. ओके, तर कॉट इनव्हर्स ऑफ, बघा इथे काय लिहिणार मी, कॉट ऑफ π/2 मायनस 3x अपॉन 2. ओके, बघा फॉर्म्युला आहे कॉट ऑफ π/2 मायनस थिटा इज नथिंग बट टॅन ऑफ
थिटा. ओके, तर टॅन थिटाच्या जागी आपण काय लिहू शकतो, कॉट ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. मग हा कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल होईल आणि काय भेटेल मला, पाय बाय 2 मायनस 3x अपॉन 2. ओके, y इज इक्वल्स टू काय भेटला बघा, पाय बाय 2 मायनस 3x अपॉन 2. सिंपल आहे. आता डिफरन्शिएट करायचं याला. ओके, सो लेट्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे ना, डिफरन्शिएट with respect to x, differentiate with respect to x, comma, we get dy by dx is equals to d by dx of pi by 2 minus 3x upon 2. Okay, which is equals to pi by 2 is a constant, so derivative is 0, minus 3 by 2 constant outside the derivative, and the derivative of x is 1, so in multiplication we write 1. Okay, 3 by 2 into 1, which is equals to minus 3 by 2. Okay, so final answer is dy by dx is equals to, okay, we write here dy by dx is equals to minus 3 by 2. Okay, ठीक आहे. तर बघा असे क्वेश्चन्स आहेत, सिंपल क्वेश्चन्स आहेत. असेच क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहोत, एक एक सर्व क्वेश्चन्स एक्झरसाइजचे. ओके, तर मग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथेच थांबूया, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.